महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। जिल्हा परिषदच्या माध्यमिक विभागाचं काम चांगलं आहे। निकाल 92-95% लागतो। पण आज नवीन समस्या निर्माण झालेली आहे। रायगड जिल्ह्यामध्ये जवळजवळ 290 हे शिक्षक या विविध संस्थांना त्यांची आवश्यकता आहे। रायगड जिल्ह्यामध्ये कोकण एज्युकेशन सोसायटी जी आहे ती अग्रगण्य सोसायटी आहे। मी त्या संस्थेचा संचालक आहे। मी ही बातमी वाचल्यानंतर माहिती घेतली असता एकट्या कोकण एज्युकेशन सोसायटीमध्ये 70 जागा रिक्त आहेत आणि धक्कादायक बाब म्हणजे 110 जागा हे अतिरिक्त आहेत। मी जिल्हा परिषदच्या सीओ मॅडमना फोन लावला की मॅडम, एक ठिकाणी तुम्ही बोलता विद्यार्थ्यांची संख्या वाढली पाहिजे आणि जर शिक्षकच नसतील तर जे पालक आहेत काय ते भिंतीकडे बघून शिकणार आहेत काय? तर माझी मागणी आहे, आमचे नेते निरंजन डावखरे हे पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत, माझे मित्र आहेत, सहकारी आहेत आणि मी त्यांना पण फोन लावला की साहेब बोलो, एक ठिकाणी विद्यार्थी शिक्षक अतिरिक्त आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी 290 जागा या रिक्त आहेत। कारण ज्या शाळा आहेत, आमची कोकण एज्युकेशन सोसायटी जिल्ह्यामध्ये 1 नंबर आहे, पण तिथे जर 70 शिक्षक जर कमी असेल तर संस्था चालकांना तारेवरची कसरत करायला लागते आणि खऱ्या अर्थाने शिक्षणाचा दर्जा घसरतो। तर मी डावखरे साहेबांना सांगितलं की तुम्ही तात्काळ डेप्युटी डायरेक्टर आणि मंत्री महोदयांना सांगा, कारण ही अनियमितता दूर व्हायला पाहिजे आणि माध्यमिक विभागाने वेगवेगळ्या शाळांना परवानग्या दिल्यात, खाजगी शाळांना परवानग्या दिल्यात। जिल्ह्यामध्ये DK अलिबागला आहे, त्याच्यानंतर PNP संस्था आहे, कोकण एज्युकेशन सोसायटी आहे आणि त्या बसेसद्वारे प्रत्येक गावात विद्यार्थी न्यायचं काम करतात आणि त्याच्यामुळे ज्या माध्यमिक विभाग आहे परूरपाड्याला तिथे पण विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली। मानकोळे गावामध्ये रोजगार नाही, लोकच राहत नाहीत, त्याच्यामुळे ते पण हायस्कूल बंद पडायच्या मार्गात आहे। कुर्डूसला पण तीच परिस्थिती आहे, तिथे शिक्षकांची संख्या कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणं हे त्या संस्थेला कठीण जातं। तर माझी मागणी आहे, सीओ मॅडम हे IAS अधिकारी आहेत, त्यांनी लोकप्रतिनिधींची आणि कर्मचाऱ्यांची काळजी करण्यापेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थी कसे शिकले पाहिजेत हे तुम्ही बघितलं पाहिजे। आता मी त्यांना फोन लावला, त्यांना विचारलं, नाही ते शाळा आमच्या बंद पडतील। अरे शाळा बंद पडतील, पण चालू ज्या शाळा आहेत त्या बंद पडू नये याच्यासाठी जे 110 शिक्षक आहेत त्याची तात्काळ तुम्ही समायोजन करून त्या संस्थेला द्या, जेणेकरून भविष्यामध्ये त्या संस्था चालकांना तारेवरची कसरत करावी लागणार नाही, विद्यार्थ्यांना योग्य स्टाफ मिळेल। कारण बऱ्याचशा सरकारी अधिकारी विद्यार्थ्यांकडे लक्ष देत नाही आणि कर्मचाऱ्यांची सोय करण्यासाठी सोयीच्या बदल्या करायचा कार्यक्रम होतो। ही बातमी वाचल्यानंतर संबंधित विभागाकडे माहिती मागितली, बाकी अजून डिटेल माहिती यायची आहे। मी या संदर्भात आगामी लोकशाही दिनामध्ये तक्रार अर्ज केलेला आहे, कारण अधिकाऱ्यांना कोणच विचारत नाही आणि त्याच्यामुळे मला अपेक्षा आहे की त्याच्यावरती न्याय मिळेल आणि खऱ्या अर्थाने ज्या संस्था शिक्षकांपासून वंचित आहेत त्यांना न्याय मिळण्यासाठी मी आगामी लोकशाही दिनामध्ये आवाज उठवणार आहे। त्याचबरोबर आमचे BJPचे नेते निरंजन डावखरे साहेब यांना पण पत्रव्यवहार करणार आहे आणि मंत्री महोदयांना पण करणार आहे। तर सगळी सोंग जशी पैशाची सोंग आणता येत नाहीत त्याप्रमाणे शिक्षकांशिवाय, कारण त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना केली तेव्हा 60% उत्पन्नाचा खर्च हा शिक्षणावरती व्हायला पाहिजे। आज शहरी भागामध्ये शिक्षण लोकांना मिळते, पण ज्या ठिकाणी गरीब आहेत ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा तुमच्या लाडक्या बहिणी आहेत की ज्याला सरकार पैसे देते, पण त्यांचं जर उत्पन्न असेल तर त्यांच्या मुलांना 1500 रुपयात कसं शिक्षण देणार?
एक ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी सरकार निधी उपलब्ध करून देते, म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती खराब आहे म्हणून देते ना. मग ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खाजगी शाळेमध्ये जाण्याची नाही. मी निश्चित सांगतो की ह्याच्यासाठी मी जिल्हा परिषद मेंबर असल्यापासून, सरपंच असल्यापासून माझ्या मतदारसंघातल्या शाळा चालू राहायला पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न केले. पण दुर्दैवाने आज अलिबागला विविध संस्था झाल्यामुळे स्पर्धा भरपूर झाली, शिक्षक नाहीत आणि मधल्या काळामध्ये प्रशासक होता आणि त्याच्यापुढे नियंत्रण नव्हतं. तर तात्काळ जे डेप्युटी डायरेक्टर आहेत त्यांनी काय माझा फोन उचलला नाही. निरंजन डावखरे राज्याचे विधानसभेचे अध्यक्ष मिलिंदजी नार्वेकर साहेब यांनी तात्काळ फोन उचलला. पण जे कंकाळ काय कोण आहे, डेप्युटी डायरेक्टर कशासाठी आहे, जनतेची सेवा करायला काय खोट्या शालर आई द्यायला आहे, हा प्रश्न निर्माण होतो. रायगड जिल्ह्यामध्ये बऱ्याच संस्थांचे अनुकंपाची प्रकरणं प्रलंबित आहेत. मी गेली 1.5 वर्ष याचा पाठपुरावा करतोय आणि कंकाळ साहेबांना मी अनेक वेळा फोन लावला. मी दादाजी भुसे यांना मी प्रत्यक्ष भेटणार आहे, त्यांच्या कार्यालयाला पण फोन लावला, पण ते काय मंत्री महोदय काय त्यांचं ऑपरेशन झाल्यामुळे ते काय नाही. पण माझी मंत्री महोदयांकडे पण मागणी आहे की शिक्षकांची सोय बघण्यापेक्षा विद्यार्थ्यांची सोय बघा. दक्षिण भागातील ज्या शाळा अतिरिक्त झालेल्या आहेत त्यांनी पुन्हा एकदा त्या संस्थेने विद्यार्थ्यांची संख्या वाढवावी आणि विभागाकडे शिक्षकांची मागणी करायची. पण मला हे समजण्याच्या पलीकडे आहे की अतिरिक्त शिक्षक 110 आणि 290 जागा या रिक्त आहेत. त्यांना या जिल्हा परिषदचा हा कुठला फरमान आहे की हा खरोखर लोकशाहीला घातक निर्णय आणि शिक्षकांचं काम हे तरुण पिढी तयार करणं आहे. तर तात्काळ याची अंमलबजावणी करावी अशी मी मागणी मी स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी पण बोललो. जे मग आमचे परिषदेचे डावखरे साहेब यांना पण मी फोन लावला. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नार्वेकर साहेब यांना पण फोन लावला आणि खऱ्या अर्थाने तात्काळ संबंधित यंत्रणेला आदेश द्यावं अशी मी विनंती केली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.